ताकमाय देवाताय नमः प्रदक्षिणां समर्पयामि। हरि ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि सर्वाणि बुधवान्यासन् देहनाकं महिमान सजन्त यत्र पूर्वे साध्यासन्त देवाः। ओम राजाधिराजाय प्रजय साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्वे समे कामान काम कामाय वयं कामेश्वर वै शरणदातो कुबेराय वै श्रवणायां महाराजाय नमः। ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं श्री सत्यनारायण देवता प्रमुखाचे श्री ताकमाई दिवायामे उपेक्षुनको गुणवंतानंदा रघुनायका मागणे जियाता जय जय रघुवीर समर्थ समर्थाचिया सेवका वक्रपाये असा सर्व भूमंडळी कोणाय जयाची लीलावते वसंता शिशदान वावे सत्कर्मयोगे वैघाल वावे सर्वामुखी मंगल बोलवावे ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ते वितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोने तेथे तुझे सद्गुरु पाय दोने तेथे तुझे सद्गुरु पाय दोने। ताक खाली घेऊन घ्या आरतीचं हातामध्ये थोडी एवढी तुमच्या हातून पूजा असते का? बरोबर यांच्या पाठीमागे बरोबर जी देवी आहे त्यांचं हा सोहळा जो आहे 29वा सोहळा आहे या ठिकाणी संपन्न होत आहे। तर प्रत्येक वर्षी जे या ठिकाणी पूजा आणि हवन जे करतात ते नरेंद्र पत्की आपल्यासोबत आहे। सर काय सांगणार, प्रत्येक वर्षी तुमच्या हातून इथे पूजा आणि आरती केली जाते, कसं वाटतंय आणि तुमचं हे कितवं वर्ष? माझं 22वं वर्ष आहे। मी नरेंद्र श्रीनिवास पत्की, पहिले माझे वडील इकडे पूजेला यायचे, वडिलांपासून प्रथा पडली, त्याच्यावर ओकसर येत होते, त्यानंतर मग वडील यायचे, आता वडिलांनंतर मग मी येतो। प्रवीण पुरोहित भाऊंनी ही सुरू केलेलं आहे देवीची पूजा वगैरे। दरवर्षी इथे देवीला अभिषेक, सत्यनारायणाची पूजा आणि होम हवन प्रवीण भाऊ करतात। आता त्यांनी चालू ठेवलेलं आहे। तर बरीच लोक इथे यात्रेला वगैरे येतात, यात्रा भरते संध्याकाळी, सर्वजण दर्शनाला येतात। देवीची कृपादृष्टी सगळ्यांवरती आहे, अशीच देवीची कृपादृष्टी सगळ्यांवरती राहू दे। सगळ्या ग्रामस्थांचं, सगळ्या लोकांचं देवीने कल्याण करू दे, सगळ्यांना दीर्घायुष्य देऊ दे आणि आयु आरोग्य ऐश्वर्य सगळ्यांना लाभू दे, ही देवीच्या चरणी मी प्रार्थना करतो। आजची पूजा संपली सर? आजची पूजा संपन्न झालेली, देवीला अभिषेक झाला सकाळी, नंतर सत्यनारायणाची पूजा झाली आणि होमहवन झाले। आता संध्याकाळी यात्रा भरेल आणि मग लोक तीर्थप्रसादाला इकडे येतील। आमची अन्नपूर्णा देवी आहे, राखणा देवी, जवळजवळ 85 पासून मी इथे पूजा करतो। 85? आणि 29 वर्ष जत्रेच आहे हे। 29 82-83 ला सुभद्रा म्हणून मावशी होती शिरगाव काटपटी, ती पूजा करायची। बरोबर। ती गेल्यानंतर बिजल महाराज आले आणि तेव्हापासून आम्ही 91 वर्षून आम्ही सत्यनारायणाची पूजा आणि जत्रा चालू केली। अच्छा, देवी खरोखर देवीवर खूप श्रद्धा आहे, देवी नवसाला पावते आणि कोणती इच्छा पूर्ण होते, सर्व झालेली आहे, सर्व झालेली आहे। आणि पहिले औषध पडला होता हे मंदिर, स्वतःहून इथे येऊन हे करायचो। अच्छा, आणि सुभद्रा ती मावशी होती, तिथे एकटी राहायची। ह्या वर्षी तुम्ही सांगतात नवीन नवीन जोडपे तुम्ही ह्या ठिकाणी बसवतात, ह्यावेळी कोण होते? माझी इच्छा पूर्ण झाल्यानंतर मी
हे नवस माझं पूर्ण झालं. नवस पूर्ण झालं. त्याच्यानंतर मी खर्च वगैरे मी करून ना पूजेला नवीन जोडपं बसवतो दरवर्षी नवीन जोडपं. अच्छा, तुमचं म्हणजे सहकार्य खूप आहे ह्या मंदिराची. आहे आणि लोकांचं पण आहे. लोकांचं पण टाकवा सावरखंड. अच्छा, दोन्ही टाकवा. म्हणजे तुमची श्रद्धा भरपूर आहे टाकमाई देवीवर. मी 2-3 वर्षापासून इथे या मंदिरात दोघं पण आम्ही येतोय, माझी मिसेस आणि मी. पण आम्हाला इथे आल्यानंतर असं प्रसन्न सारखं वाटतं. देवी ही आपल्या ही आहे, म्हणजे काय म्हणतात त्याला, देवी आहे प्रसन्न. अन्नपूर्णा देवी प्रसन्न आहे. माझ्या मिसेसने इथे आल्यानंतर देवीकडे बघितल्यानंतर छोटासा घाट, जो घाट नाही म्हणतात त्याला, घंटा म्हणतात, घंटा दिलेला आहे. बरोबर. आणि आमच्या हातून पूजा पण झाली. ती पूजा एकदम व्यवस्थित झाली. मन प्रसन्न झालं. मन एकदम प्रसन्न झालं. ठीक आहे. प्रल्हाद पूर्ण नाव? प्रल्हाद आनंद सोगले. अच्छा, मग ह्यावेळी पूजेला तुम्ही बसलेले, तुमची मिसेस आणि तुम्ही. तुमचं नाव ताई? तनुजा. नूतन प्रल्हाद सोगले. कसं वाटलं देवीच्या चरणी आले आणि पूजेमध्ये बसले? खूप छान वाटलं. खूप छान वाटलं. गेले 4-5 वर्ष आलेलो आम्ही. हां का? सेवेसाठी येतात तुम्ही? अच्छा, तुम्हाला कसं वाटलं? छान वाटलं. देवी ची श्रद्धा कशी आहे, म्हणजे खरोखरच आपण काहीतरी देवीकडे मागितलं आणि ते पूर्ण होतं? हो, खरोखरच पूर्ण होतं. बाबू, कुठून आला तू? टाकवरून. काय ना तुझं? अच्छा, देवीचे दर्शन घेतले. कसं वाटलं? चांगलं वाटलं. तुझं नाव काय ग? अमृता. आज तू इथे का आली आहे? कोणती देवी आहे आपल्याकडे? टाकमा देवी. अच्छा, दर्शन घेतलं देवीचं, मातेचं? कसं वाटलं? छान वाटलं.